नमस्कार मित्रांनो, जळगावमध्ये 2 महिलांच्या खुनामध्ये एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे. लोकांचं म्हणणं आणि काही माध्यमांचं म्हणणं आहे की हा एक लेडी सिरियल किलर होता. तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीच ठरवा हा सिरियल किलर होता की कोण मेंटल होता. 25 जून रोजी जळगाव येथील सोमठाणे या जंगलामध्ये पोलिसांना एक मृतदेह आढळल्याची बातमी मिळाली. पोलीस जागेवरती गेले. पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा असं समजलं की हा मृतदेह शोभाताई यांचा होता. या शेजारच्याच गावामध्ये राहत होत्या. पोलिसांनी गावामध्ये आणि आजूबाजूला चौकशी केल्यानंतर असं समजलं की शोभाताई यांच्या मोबाईलवरून एका नंबरवरती वारंवार कॉल केले जात होते आणि या दोघांमध्ये खूप वेळ संभाषण देखील झालं होतं. पोलिसांनी त्या नंबरला ट्रेसवरती टाकलं आणि त्याचं लोकेशन चेक केलं. लोकेशनच्या आधारे पोलिसांनी अनिल चंदन शिवे याला पकडलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली केली. तो पोलीस चौकीमध्ये असताना 23 जुलैला एक माणूस गुरं राखण्यासाठी त्या जंगलामध्ये गेला होता. तेव्हा ज्या ठिकाणी शोभाताई यांचा मृतदेह सापडला होता त्याच्याच थोडासा दूर त्या माणसाला एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी ही बातमी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. आजूबाजूला चेकिंग केली. तेव्हा त्यांच्या हातामध्ये एक आधार कार्ड सापडलं. ते आधार कार्ड होतं वैजंताबेनचं. आधार कार्डवरती ॲड्रेस होता गुजरात सुरतमधला. पोलिसांनी गुजरात सुरतच्या पोलिसांशी कॉन्टॅक्ट केलं आणि तिथे चौकशी केली. चौकशीमध्ये असं समजलं की वैजंताबेन ह्या 2 मेपासून गायब होत्या. वैजंताबेनच्या आधार कार्डवरती आणि तेथील पोलिसांच्या मदतीने पोलिसांना वैजंताबेनचा मोबाईल नंबर मिळाला. त्यांनी मोबाईल नंबरच्या कॉल डिटेल्स काढायला सुरुवात केली. यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. मृत्यूच्या आधी वैजंताबेन देखील एका नंबरवरती खूप वेळ बोलत होत्या. या दोघांमध्येही खूप वेळ संभाषण होत होतं. तो नंबर देखील होता अनिल सदान शिवे यांचा. या राहिला होत्या सुरत गुजरातमध्ये. म्हणून पोलिसांनी पुन्हा एकदा अनिलची चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा माहितीमध्ये असं उघड झालं की अनिल हा विहिरी खोदण्याच्या आणि त्यातली गाळ काढण्याचे कामं करायचा. त्यासाठीच तो सुरतला गेला असताना त्याची त्या महिलेशी ओळख झाली. त्यानंतर त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. त्यांची ओळख वाढली. त्यानंतर ते एकमेकांशी फोनवरती बोलू लागले. मृत्यूच्या दिवशी त्या ह्याला भेटायला धुळेमध्ये आल्या होत्या. अनिलने तिला जंगलामध्ये नेलं. तिचे दागिने वगैरे काढून घेतले. तिच्या डोक्यामध्ये दगड घालून तिचं डोकं दगडाने ठेचलं आणि तिचा मृतदेह तिथंच फेकून दिला. या गोष्टीचा उलगडा झाला होता तेवढ्यात अमळनेरमधील पोलीस चौकीमध्ये आणखीन एक कंप्लेंट आली. ही कंप्लेंट दिली होती शहनवाज या महिलेने. या महिलेचं म्हणणं होतं एक अज्ञात व्यक्ती तिच्यावर जीवघेणा हल्ला करून फरार झाला आहे. शहनवाज आणि अनिलची मैत्री काही दिवसांपूर्वीच झाली होती. अनिलचं काम होतं एकट्या दुःखी महिलांना पकडायचं, त्यांची मदत करायची, त्यांची सांत्वन करायचं आणि मग त्यांना त्यांच्या जाळ्यामध्ये खेचायचं. अनिलचा शहनवाजला देखील मारायचा प्लॅन होता. तो तिला त्याच जागी घेऊन गेला होता. तो तिच्या डोक्यात दगड घालणार हे तिला समजताच ती जोरात ओरडली आणि बाजूला सरकली होती. पण तिच्या डोक्यात थोडासा मार लागला होता. ती मेली असं समजून अनिल तिथून पळून गेला होता. काही स्थानिक नागरिकांनी तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं आणि तिचा जीव वाचला होता. जीव वाचल्यानंतर लगेच तिने अमळनेरमध्ये एका अज्ञात व्यक्तीविरोधात कंप्लेंट रेज केली होती. या कंप्लेंटमधून असं आढळलं की हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अनिल चंदन शिवेच होता. पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि त्यांनी त्याच्या गुन्ह्यांची कबुली केली आहे. पण प्रश्न राहतो हा, जर हा सिरियल किलर होता तर 2 हत्या करून देखील त्याने त्याचा मोबाईल नंबर का चेंज केला नव्हता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.